तर मंडळी आज आलोत आपण बाबांच्या भेटीला आणि मस्त या ठिकाणी पेरू बाबा विक्री करायलेत। बाबांच्या बागेत फिरूयात आपण। ही आहे संत्र्याची बाग, नागपुरी संत्रा याला म्हणतात आणि स्वतः विक्री सुद्धा करतात। फळबागेतून चांगलं उत्पन्न घेणारे आजोबा नेहमीच आपल्या चॅनलवरती असतात। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला कशाच प्रकारे सुद्धा आपला व्यवसाय करता येतो। मंडळी काका राम 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 राम। काय चाललंय आज? काय नाही, निवांत बसला। मस्त बसलो। संत्रा किती तोडला नाही का अजून? तोडला की थोडा। काय भाव चाललाय? 40 रुपये 50 रुपये। परवडले की मग? लोक म्हणतात परवडना गेले। त्या लोकांना किती देते तू परवडणार? किती दिलं तरी परवडणार। मानव जीवनाची मजा कशात आहे मित्रांनो मंडळी पाहू शकता। कारण बाबांचं म्हणणं आहे की आयुष्यातला एक एक दिवस कमी होत चालला। अगदी खरं बाबा, जीवनाचा आनंद जर पाहिला तर तुमच्याकडे बघून, तुमच्या कामाकडे बघून मस्त वाटतंय। शेतकऱ्यांनी स्वतःचा काहीतरी व्यवसाय केला पाहिजे आणि तो स्वतः विक्री केला पाहिजे। व्यवस्थिशीर आपल्या आपल्या घरातले माणसं हे सगळे जर व्यवस्थिशीर झाले, शेत जर केलं तर तुमच्या पगारदारला ऐकत नाही, कशालाच ऐकत नाही। शेतामध्ये भरपूर उत्पन्न निघते, भरपूर उत्पन्न निघते, करावं लागते कोणत्याही गोष्टीचं उत्पन्न। तसं जर शेती केली। तुम्ही संत्र्याची लागवड कधी केली होती? लागवड किती बघा 2018ला। 2018ला केली होती। आता टोटल तुमच्याकडे झाडं किती, फळं कोणत्या कोणत्या प्रकारचे फळं आहेत? 700 मोसंबीचे आहेत, 600 संत्र्याचे आहेत, नारळ 600 जांभळाचे आहेत, नारळाचे 150 आहेत, आंब्याचे 200 आहेत। सगळ्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचं फळ भेटतंय? सगळ्या ऋतूमध्ये फळ येते, सर्वच फळ येते जास्त टाईमला। एवढे फळं हे किती झाडं किती एकरमध्ये लावलीत तुम्ही? सगळे किलो बघा 10 एकर। 10 एकरमध्ये पाण्याची व्यवस्था कशी आहे? पाण्याची 2 तळे 2 हिरी आहेत। 2 तळे 2 हिरी आहेत, शेततळे। अनेक वर्षे महाराष्ट्र शासनासोबत राजकारणामध्ये काम करून शेतीचा आनंद घेत आहे। आता वय किती बाबा? 78। सेंचुरी झाली ना मग फुल। आताच्या पिढीला एवढं आयुष्य नाही ना। हाय, तंबाखू पुड्या खाऊन दारू पिऊन गेले वयाने, आता कशाची आली ते व्यसनानं सगळं वाट लागली। तर मंडळी हा एक काकांचा व्यवसाय पाहू शकता आणि बसल्या ठिकाणी वयाच्या 75 सुद्धा स्वतःचा व्यवसाय बिझनेस करतात। पपई खाऊयात आपण आता कापून।